उद्या शिक्षक ते सगळं काम जर एआयच करायला लागला तर याने करायचं काय सगळं. मला ना एआय विषयी प्रचंड भीती वाटते. तर एआय आल्यामुळे आणखी काय होतं, जे आतापर्यंत हुशार गणले जात होते ते बिचारे आता बेंचवर बसायची वेळ आली. आयटी मधले ऍप बनवणं हे आतापर्यंत कौशल्याचं काम मानलं जात होतं. आता ते अख्खं ऍप 10 मिनिटात एआयच बनवून देतं. मग अगदी त्या चेहऱ्याच्या नावासकट वगैरे सगळं. मग यांनी करायचं काय. आहे गंभीर समस्या आहे. थोडंसं एआयकडे जाऊया. तर माझं नाव तन्वी आहे आणि माझा असा प्रश्न आहे की एआय आता आय-टी सेक्टर पुरतं राहिलं नसून तर जर्नलिझम, आर्ट्स सगळ्याच फील्डमध्ये आहे आणि आपला सिलॅबस त्याला कुठेतरी हे होतोय का? मग त्याच्यासाठी आता मुलांना एआयचे वेगळे वापस स्पेशल कोर्सेस करावं लागत आहेत. जॉब तर तुम्हाला पाहिजेच आहे आणि तिकडे त्याचं भरपूर हे. तर तुम्हाला काय वाटतं की एआय करिक्युलममध्ये ॲड झालं पाहिजे का, की काय त्याच्यावर? मला ना एआय विषयी प्रचंड भीती वाटते. मी युव्हल हरारीची मुलाखत घेतलेली आहे. तो महाराष्ट्रात कोणाला ज्यांनी मुलाखत दिली त्यातलं मी एक आहे. मी एकच आहे म्हणजे. तर हे जे चाललंय ना ते मला असं वाटतं की भारतासारख्या आकार असलेल्या देशामध्ये जिथे प्रचंड मनुष्यबळ आहे तिथे याचा किती वापर केला जावा याचे काहीतरी एक निश्चित. हा, तू शेवटचं बँकेत कधी गेलीस असं आठव तुला? म्हणजे आईच बँकेत असेल वगैरे तर गोष्ट वेगळी. बनलं सगळं झालं, अजून गेले नाही. हा, हाच मुद्दा आहे. मग हे जर पुढे अधिक होत गेलं तर एवढ्या माणसांचं करायचं काय याचा विचार आहे का नाही. आणि हा खरंच गंभीर मुद्दा आहे. आणि म्हणजे वर्ल्ड बँक असं म्हणते की केवळ ऑटोमेशनमुळे 35% नोकऱ्या भारतामध्ये जातील. आता गेलेच ना, म्हणजे बँकेचं बघ ना, किती काय अगदी अनेक बाकीची उदाहरणं असतील. तर एआय आल्यामुळे आणखी काय होतं, जे आतापर्यंत हुशार गणले जात होते ते बिचारे आता बेंचवर बसायची वेळ आली आयटी मधले. कारण त्याची क्लाउडने जे काही केलेलं आहे ते सॉफ्टवेअरच लिहितं सगळं. म्हणजे ऍप बनवणं हे आतापर्यंत कौशल्याचं काम मानलं जात होतं की काय अमुक करा तमुक करा वगैरे वगैरे. आता ते अख्खं ऍप 10 मिनिटात एआयच बनवून देतं. मग अगदी त्या चेहऱ्याच्या नावासकट वगैरे सगळं. मग यांनी करायचं काय. म्हणून मला असं वाटतं की हा आपल्यासारख्या ठिकाणी खूपच गंभीर प्रश्न आहे. त्यामुळे शिक्षणात असावं किंवा नाही, आधी मुळात गुगलने जे काही करायचं ते केलेलंच आहे. आणि त्यात आता पोरं जर एआयच्या आधारे निबंध वगैरे लिहायला लागले तर भयानक परिस्थिती होईल. त्यामुळे एआय हवं का? अर्थातच हवं. आपण कोण नाही म्हणणार आहे. प्रवाहाचाच भाग आहे. पण ते किती असायला हवं. आधी मुळात तुम्हाला गाडी चालवता यायला लागल्यानंतर ऑटोमॅटिक गाडी चालवायला लागते, ती गोष्ट वेगळी ना. गाडीच चालवता येत नाही आणि एकदम ऑटोमॅटिक गाडी देणार. हे मला माझ्यासारख्याला धोकादायक वाटतं. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात उद्या शिक्षक ते सगळं काम जर एआयच करायला लागला तर याने करायचं काय सगळ्यांनी. त्यामुळे कुठे वापरावं कुठे नाही याचा काहीतरी विवेक आपल्यासारख्या देशाला लागणारच आहे. आणि ते खूपच मोठं म्हटलं तर संकट, म्हटलं तर आव्हान आहे. आणि उगीच ते ना संकट ही संधी समजावं यातल्या बकवास विधानात काही ज्याच्यासाठी संकट असतं त्याचे संकटच असतं. त्यामुळे असल्या विधानात काही अर्थ नाहीये. आहे गंभीर समस्या आहे.